विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण अंतर्गत हालचाली या पाठाला सुरुवात केलेली आहे आणि या अंतर्गत हालचाली अंतर्गत यापूर्वी जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण भूपृष्ठाचा अंतरंग 8व्या वर्गात आपण अंतरंगाची जी आकृती अभ्यासली, मी पाठाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्या अंतरंगाच्या आकृतीचं वर्णन तुम्हाला मी करून दाखवलं होतं. तर त्या दरम्यान आपल्याला जे लक्षात आलं होतं, काय काय लक्षात आलं होतं की पृथ्वीच्या अंतरंगाचे वेगवेगळे भाग असतात. तर त्यामध्ये जो पहिला भाग असतो तो म्हणजे भूपृष्ठ, त्यानंतर असतं शिलावरण, त्यानंतर असतो प्रावरण, त्यानंतर बाह्यगाभा, अंतर्गाभा आणि केंद्र. आता प्रावरणाच्या कक्षेमध्ये किरणोत्सारी पदार्थ असतात आणि त्यातनं ऊर्जा निर्मिती होत असते आणि या ऊर्जा निर्मितीमुळे भूअंतर्गत हालचाली होत असतात. आता या हालचालींचा परिणाम आपण 2 टप्प्यामध्ये पाहिला होता, एक मंदभू हालचाली आणि शीघ्रभू हालचाली. तर त्यापैकी मंदभू हालचालीचा जो परिणाम असतो तो शेवटचा परिणाम आता आपण बघणार आहोत आणि तो परिणाम अर्थात खंड निर्माणकारी हालचाली. आता या खंड निर्माणकारी ज्या हालचाली असतात या देखील मंदभू हालचालींचाच परिणाम असतो. तर आता या हालचाली कशा प्रकारे होत असतात त्याबद्दल आता आपण विस्तृत माहिती बघणार आहोत. तर कधीकधी काय असतात की काही ज्या मंदभू हालचाली असतात या भूपृष्ठापासून केंद्रापर्यंत होत असतात, तर काही भू हालचाली केंद्रापासून भूपृष्ठापर्यंत होत असतात. आता मी 2 प्रकारच्या हालचाली सांगितल्यात. आता या दोनही प्रकारच्या हालचालींचे परिणाम देखील वेगवेगळे असतात. आता ते वेगवेगळ्या प्रकार कसे असतात ते आता मी तुम्हाला सांगते. तर काय होत असतं की भूपृष्ठाचा विस्तीर्ण असा भाग वर उचलला जातो. आता वर उचलला जातो म्हणजे कसा उचलला जातो, तर समुद्र सपाटीपासून असा भाग तो वर उचलला जातो. तर काही जो भाग असतो तो असा खाली खचत असतो. आता जेव्हा समुद्र सपाटीपासून विस्तीर्ण असा भूभाग वर उचलला जातो तर त्याचा परिणाम काय होत असतो, तर त्यापासनं खंडांची निर्मिती होत असते. आता खंड हा शब्द भूगोलामध्ये तुम्हाला गेलेला आहे, तो कशा प्रकारे गेलेला आहे, तुम्ही वेगवेगळ्या खंडांचा अभ्यास इयत्ता 7वी 8वीमध्ये वगैरे केलेला असणार आहे. जसं आफ्रिका खंड, अमेरिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड, असे वेगवेगळे खंड आहे. तर या खंडांची निर्मिती अशा पद्धतीने होत असते. आता या खंडांच्या निर्मितीबाबत सुद्धा माझ्या बोलण्यामध्ये मागे गेलेलं आहे की या खंडांची निर्मिती आपण पृथ्वी जी आहे या पृथ्वीमध्ये काही भाग जो आहे हा सागराने व्याप्त आहे, तर काही जो भाग आहे हा खंडाने व्याप्त आहे. तर या संदर्भामध्ये आता या खंडालाच इंग्रजीमध्ये काही वेगळे पण शब्द वापरण्यात आलेले आहेत. तर त्याला प्लेट असं सुद्धा म्हणण्यात आलं आहे. जसं वेगवेगळ्या ज्या प्लेट्स आहेत ना, जसं आफ्रिका खंडाची प्लेट, अमेरिका खंडाची प्लेट, तर त्या प्लेट या शब्दावरनं प्लेट टेक्टॉनिक थ्योरीची सुद्धा निर्मिती झालेली आहे. असो, पण तो आपला एवढा अभ्यासाचा भाग नाही, तुम्हाला माहितीच तो मी तेवढं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे भूखंडांची अशी निर्मिती होत असते. आता खंडांची निर्मिती झाल्यानंतर मग काही जो भाग आहे तो खाली खचला, समुद्र सपाटीच्या पण खाली खचलेला आहे. आता तो जो खाली खचल्यानंतर तो भाग जो असतो तो समुद्र तळाचा भाग बनत असतो आणि सागर तळाचा तो भाग बनतो. आता सागराच्या खाली सुद्धा खूप मोठं विश्व असतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की ओशनोग्राफी ही सुद्धा भूगोलाची शाखा आहे. तर त्याच्यामध्ये सागर तळाचा वगैरे संबंध सखोल असा अभ्यास असतो. तर सागर तळाखाली सुद्धा पर्वत असतात, पठार असतात, मैदाने असतात, खूप मोठं वेगळं विश्व असतं. आता या हालचालीचा आणखी पण एक परिणाम होत असतो. जसं मी सांगितलं की काही भाग वर उचलला जातो, तर त्यातनं पठारांची सुद्धा निर्मिती होत असते आणि अशा प्रकारे या संबंध हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातो. आता यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत. आता आपला जो मंद हालचालीचा जो भाग होता हा इथे आटोपतोय. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळतोय आणि पुढचा टप्पा अर्थातच काय, तर शीघ्रभू हालचाली. तर आपण पाठाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच एका बातमीबद्दल चर्चा केली होती. भूकंप विषयक ती बातमी होती, आठवलं सगळ्यांना? आता ही जी भूकंप विषयक बातमी होती ही नेपाळच्या संदर्भाने ती बातमी होती आणि त्या बातमीबद्दल आपण प्रश्न उत्तराच्या संदर्भाने आपण त्या बातमीची सविस्तर अशी चर्चा देखील केलेली आहे.
तर अर्थातच भूकंपाबद्दल थोडक्यात तुम्हाला अंदाज आलेला आहे. शिवाय हा पाठ सुरू करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला 2 व्हिडिओसुद्धा पाहायला दिले होते. एक भूकंपविषयक व्हिडिओ होता, तर दुसरा ज्वालामुखी विषयक व्हिडिओ होता आणि ते दोन्ही व्हिडिओ मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही बघितलेले असणार. असो, तर आता इथे शीघ्रभू हालचालीचं, जसं मी अगदी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये म्हटलं, तर शीघ्रभू हालचालीचे 2 प्रकार होत असतात. एक प्रकार म्हणजे भूकंप आणि दुसरा म्हणजे ज्वालामुखी. तर आता आपण सविस्तरपणे भूकंपविषयक चर्चा करणार आहोत. तर इथे जो शब्द आलेला आहे भूकंप, पहिला शब्द आहे भू अर्थात जमीन आणि दुसरा आहे कंप. तर भू म्हणजे जमीन, तर कंप म्हणजे थरथरणे. तर ज्या वेळेला भूमीमध्ये कंप निर्माण होत असतो त्यावेळेला आपण काय म्हणतोय, भूकंप आलेला आहे. आता भूकंप ही अर्थातच भूकवचाची हालचाल असते. आता जेव्हा हा भूकंप घडून येत असतो तर त्या भूकंपाची तीव्रतासुद्धा असते. काही कमी तीव्रतेचे असतात भूकंप, तर काही जास्त तीव्रतेचे सुद्धा भूकंप असतात. तर आता नुसतं तीव्रताच असते असं नाही, तर त्या भूकंपाचे परिणामसुद्धा या सजीव सृष्टीवरती घडून येत असतात. आता ते परिणाम कशा प्रकारे असतात ते आपण नेपाळविषयक बातमीमधनं त्याबद्दल सखोल अशी चर्चा केलेली आहे. तर आता इथे नंतर आपण वेगळ्या पद्धतीने चर्चा करणार तर आहोत, पण वेगळ्या पद्धतीने. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी या हालचालींची संबंधित माहिती बघणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण एका बाबीबद्दल चर्चा करणार आहोत. माहिती आहे का तुम्हाला? तर तुम्हाला माहिती आहे की कधी कधी आपण रेल्वे स्टेशनवर जात असतो. आता रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर आपण त्या रेल्वे स्टेशनच्या फलाटावरती उभं असतो. आता जेव्हा आपण रेल्वे स्टेशनच्या फलाटावरती उभं असतो आणि अशी समोरनं अशी ट्रेन पास होते, तर ज्यावेळेला समोरनं ट्रेन अशी पास होत असते त्यावेळेला आपल्याला ज्या क्षणाला अगदी आपल्या समोरून ज्यावेळेला ती पास होते तेव्हा आपल्याला असं वाटतं की एकदम धड 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 असा आवाज येतो आणि असं वाटायला लागतं की आपल्याला ते जे व्हायब्रेशन्स असतात ना, जे कंपने असतात व्हायब्रेशन, तर त्या रेल्वेच्या डबा पास होत असताना ती कंपने आपल्या पायाला जाणवतात. आपल्या संपूर्ण शरीराला ते कंपनांची जाणीव होत असते. बरोबर आहे की नाही? तर भूकंपाच्या वेळेलासुद्धा अशाच काही प्रकारची प्रक्रिया होत असते. तर दुसरं म्हणजे काय असतं की आपण कधी कधी म्हणजे विशेषतः तुम्ही शहरात जेव्हा येता तर तिथे तुम्हाला माहिती आहे की मोठमोठे असे पूल असतात. तर कधी कधी काय असतं की आपण त्या पुलाच्या खाली उभं असतो आणि त्या पुलावरनं अशी खूप मोठा ट्रक, एक मोठंसं वाहन, अवजडचं वाहन त्या पुलावरनं पास होत असतं. आता त्या पुलावरनं पास होत असताना काय होत असतं की तेव्हासुद्धा त्या पुलावरती असे व्हायब्रेशन निर्माण होत असतात आणि असं वाटतं आपल्याला त्या क्षणाला की हा पूल हलून राहिलेला आहे. ते व्हायब्रेशनचा आपण सुद्धा अनुभव घेऊ शकतो. बरोबर आहे की नाही? आणि यावरून आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की ज्यावेळेला अशी कंपने भूकंपाच्या दरम्यान निर्माण होत असतील आहे तर त्यावेळेला नेमकं काय परिस्थिती होत असेल आहे निर्माण होत असेल आहे, याबद्दल आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. आता आपण भूकंपाबद्दल सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींचा परिणाम. आता हा हालचाली कुठे होऊन राहिल्यात? अंतर्गत भागात होऊन राहिल्या. पण या हालचालीचा परिणाम आपण कुठे अनुभवणार आहे? तर भूपृष्ठाच्या वरच्या भागामध्ये आपण अनुभवणार आहोत. आता कशा प्रकारे हा भूकंप होत असेल आहे याबद्दल आता मी तुम्हाला सांगते. काय प्रोसेसिंग होत असेल अंतर्गत भागामध्ये नेमकी? तर काय होत असतं की तुम्हाला मी मागच्या भागामध्ये सांगितलं आहे की भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये या ज्या ऊर्जा लहरी असतात ना, या हालचाली अशा प्रकारच्या मुवमेंट्स करत असतात. काही हालचाली अशा प्रकारे पास होत असतात. ज्यावेळेला त्यांची गती मंद असते त्याला आपण मंदभू हालचाली असं म्हणत असतो. पण ज्या वेळेला ही गती तीव्र स्वरूपाची असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? शीघ्र हालचाली. तर जेव्हा या शीघ्र स्वरूपाच्या हालचाली होत असतात तर त्यावेळेला त्याची ती भूपृष्ठाच्या अंतर्गत भागाची जी मर्यादा असते तिथे ताण निर्माण होत असतो. तो ताण सहन करण्याची अंतर्गत भागाची एक मर्यादा असते. पण हा ताण कधी कधी काय होत असतं, एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जातो. आणि जेव्हा हा ताण विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जात असतो त्यावेळेला हा ताण मग मोकळा होण्याचा प्रयत्न करतो. आता हा ताण मोकळा कशा प्रकारे होत असतो त्याबद्दल मी सांगते की एका विशिष्ट
ठिकाणावरनं हा ताण मोकळा होत असतो आणि ताण मोकळा होत असताना तिथून मग ते ऊर्जेचं उत्सर्जन व्हायला लागतं आणि मग ऊर्जेचं उत्सर्जन होत असताना ऊर्जा लहरींची देखील निर्मिती होत असते. आता अशा प्रकारे ऊर्जा लहरींची निर्मिती झाली की नॅचरली आहे की या ऊर्जा लहरी बाहेर येण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत तर त्या आतमध्ये अशा ट्रॅव्हल करून राहिल्या आहेत, अशा ट्रॅव्हल करून राहिल्या वगैरे वगैरे, परंतु या बाहेरच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेला मग भूपृष्ठावरती आपल्याला कंपनांची जाणीव व्हायला लागतं. आपल्याला भूकंपाचे धक्केसुद्धा जाणवायला लागत असतात आणि त्या क्षणाला आपण काय म्हणत असतो, काय आलेलं आहे, भूकंप आलेला आहे. आता या भूकंपाची जी तीव्रता असते तर त्या तीव्रतेचं मापनसुद्धा केल्या जात असतं. तर ते मापन करण्यासाठी एककाचा वापर करण्यात येत असतो. तर ते एकक अर्थातच काय आहे, रिश्टर स्केल. तर रिश्टर स्केल बघा, मी तुम्हाला थोडक्यात इथे दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा, ही जी ना ही रिश्टर स्केल आणि या रिश्टर स्केलमधनं या पद्धतीने मापन केलं जात असतं. याबद्दल मी आणखी डिटेलमध्ये मग नंतर डिस्कस करते. तर त्यासाठी एक एकक ठरविण्यात आलेलं आहे. ते एकक म्हणजे काय, रिश्टर स्केल, आणि या एककामध्ये भूकंपाचं मापन केलं जात असतं. आता इथे बघा, मी तुम्हाला भूकंप मापन यंत्रसुद्धा दाखवते. बघा, हे जे आहे की नाही, हे भूकंप मापन यंत्र आहे आणि या भूकंप मापन यंत्राच्या मदतीने भूकंपाचं मोजमाप केलं जात असतं. आता यानंतर आपण आकृती तर बघितलेली आहे. नुसती ही आकृती बघायचीच नाही आहे, तर या आकृतीचं चित्र देखील तुम्हाला तुमच्या भूगोलाच्या वहीमध्ये काढायचं देखील आहे. आता आपण बघणार आहोत की हा जो भूकंप होत असतो तर या भूकंपामागील कारणे काय काय असतात. तर पहिलं जे कारण आहे, भूपट्ट सरकणे. तर कधीकधी काय असतं की आता मी मंद हालचाली, अर्थातच खंड निर्माणकारी हालचाली याबद्दल मी चर्चा केली आहे. तर त्यामध्ये भूपट्टांची निर्मिती होत असते, विस्तीर्ण अशा भूपट्टाची निर्मिती होते, मी बोलली आहे. तर कधीकधी काय होत असतं की हे जे भूपट्ट असतात हे आपल्या जागेवरती स्थिर न राहता ते काय असतात, आपल्या जागेवरून असे हालतात, त्यांच्या थोड्याफार हालचाली होतात. पण या हालचालीचा परिणाम देखील भूकंपाच्या स्वरूपामध्ये होत असतो. आणखी काय कारणं असतात, तर कधीकधी हे वेगवेगळे भूपट्ट असतात, हे वेगवेगळे भूपट्ट एकमेकांवरती आदळतात, कोलॅप्स होतात कधीकधी. तर त्याचा परिणामसुद्धा काय असतो, आपल्याला वरती भूकंपाच्या स्वरूपात जाणवत असतो. तर कधीकधी काय होत असतं की हे जे भूपट्ट आहे हे कधीकधी असे वर खाली होत असतात. हा भूपट्ट याच्या वर झाला आहे किंवा हा असा झाला आहे, अशा प्रकारे वर खाली झालं तर त्यावेळेलासुद्धा भूकंप होण्याची शक्यता दाट असते. आणखी काय काय कारणं असतात, तर जसं मी आत्ताच चर्चा केली की भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताण निर्माण होत असतो आणि हा ताण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेला की ऊर्जा लहरींची निर्मिती होते आणि मग या ऊर्जा लहरी बाहेर येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातनं सुद्धा भूकंपाची शक्यता नाकारता येतच नाही. आणि मग त्याचा परिणाम काय होत असतो की आता जे खडक असतात, तुम्हाला माहिती आहे की मी शिलावरण हा शब्द वापरलेला आहे, प्रावणाच्या वरती शिलावरण. तर शिला हा जो शब्द आहे मुळात हा खडकासाठी वापरण्यात येत असतो. दगड खडक आहे, त्याला हिंदीमध्ये शिला शब्द वापरतात आणि म्हणून तो शिलावरण हा शब्द आलेला आहे. तर मग त्या शिलावरणामध्ये तडा निर्माण होत असतात किंवा ज्याला आपण म्हणतो भेग, तडा, विभंग भूगोलाच्या भाषेमध्ये. तर मग या शिलावरणामध्ये अशा प्रकारच्या तडा निर्माण व्हायला सुरुवात होत असतो. विभंगसुद्धा म्हणता येईल. तर ज्याला आपण म्हणू की खडकामध्ये आपल्याला गॅप, दरार अशी पाहायला मिळते. आता यानंतर एवढंच नाही, नुसतं भूकंपच होईल असं नाही, या सगळ्या जर प्रक्रिया घडून आल्या तर ही पण शक्यता नाकारता येत नाही की त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. तर कधीकधी असं सुद्धा होत असतं की ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सुद्धा भूकंप होण्याची शक्यता दाट असते. तर आता यानंतर आपण आता पुढे जाऊया, कारणांची चर्चा केलेली आहे. आता यानंतर माहिती आहे का तुम्हाला, हे पुन्हा आपल्याला बघायचं आहे. तर भूपट्टाबद्दल तर मी आता वारंवार बोललेलीच आहे. तर आपल्या संबंध पृथ्वीवरती एकूण 7 भूपट्ट आहेत. तर आता ते कोणकोणते भूपट्ट आहेत, तर भारत, ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरेशिया, त्यानंतर पॅसिफिक आणि अंटार्क्टिक, आफ्रिका, अशा प्रकारचे एकूण भूपट्ट आहेत. आणि हा जो अप्पर लेअर जी असते ना त्याला भूकवच म्हणतो. जे सगळ्यात वरचं, ज्याला मी भूपृष्ठ म्हटलं ना, तर ते त्याला म्हणून आपण भूकवच. तर अशा प्रकारे भूकवचानी निर्मित या भूपट्टांची निर्मिती झालेली आहे.
आता हे जे भूखंड आहे हे कुठे काय झाले आहेत, कारण की तुम्हाला वाटत असेल ना की मॅडमने आताच म्हटलं की ते आपल्या जागेवरून हालतात. कारण की ते का हालतात, कारण की हे सगळे सागर तळ्यावरती आहेत, म्हणून ते स्टेबल नाही आहे, असे स्थिर नाही आहे. तर ते काय करतात, असे मूवमेंट करतात असे. तर आता पृथ्वीचा जो प्रावरणाचा भाग आहे, वारंवार माझा उल्लेखसुद्धा करण्यात आला आणि मी आकृतीमध्ये प्रावरणाचा भाग तुम्हाला दाखवला देखील आहे. तर जो प्रावरणाचा भाग आहे तर त्या भागामध्ये दाब आणि ताण या दोन गोष्टी निर्माण होत असतात. कशामुळे, अंतर्गत हालचालीमुळे. आणि हा दाब आणि ताण जेव्हा निर्माण होत असतो त्यावेळेला हे जे भूपट्ट असतात ते स्थिर न राहता आपल्या जागेवरून थोडेसे काय लागतात, हालायला लागतात, सरकत असतात. आता यानंतर भूकंप नाभी आणि अपिकेंद्र याबद्दल मी आता चर्चा करणार आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा ताण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जेव्हा जात असतो तेव्हा मग तो ऊर्जा लहरींच्या स्वरूपामध्ये तो ऊर्जेचं उत्सर्जन होत असतं आणि ऊर्जा लहरीच्या स्वरूपात तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो. आता थोडंसं आपण याच्या आकृतीकडे जाऊया. आपण पुढच्या ही आकृती. आता ही जी आकृती आहे, ही आकृती मी तुम्हाला सांगते. ही जी आकृती आहे ही आकृती भूकंपविषयक आकृती आहे. तर आता या ज्या ऊर्जा लहरी असतात या ऊर्जा लहरी जसं मी तुम्हाला सांगितलं बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता मी जसं तुम्हाला सांगितलं की हा ताण ज्या भागातनं मोकळा होण्याचा प्रयत्न करत असतो त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन होत असतं आणि ऊर्जेचं उत्सर्जन ज्या ठिकाणावरून होतं, बघा आता मी तुम्हाला या आकृतीमध्ये दाखवते. बघा हा जो भाग आहे ना, हा ब्लॅक कलरचा डॉट दिसतोय तुम्हाला, तर या भागातनं ऊर्जेचं उत्सर्जन व्हायला सुरुवात होत असते. आता या भागातनं ऊर्जेचं उत्सर्जन व्हायला सुरुवात झालेली आहे, तर यालाच भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. तर सॉरी, अपिकेंद्राने या भागाला म्हणतात भूकंप नाभी. हा जो भाग आहे ना, हा आहे भूकंप नाभीचा. आणि अपिकेंद्र हा जो मी शब्द वापरला ना, हे अपिकेंद्र इथे आहे. म्हणजे ही जी ऊर्जा लहर आहे सगळ्यात आधी इथे पोहोचते, लंबरूप अशी इथे पोहोचते आणि भूपृष्ठाच्या ज्या भागावरती ही ऊर्जा लहर पोहोचते त्याला आपण म्हणतो भूकंपाचे अपिकेंद्र. आता आपण भूकंप नाभीबद्दल मी आता तुम्हाला बोलणार आहे, माहिती देणार आहे. तर आता ही जी भूकंप नाभी असते तर या भूकंप नाभीमधून ही बघा, ही भूकंप नाभी आहे, यालाच भूकंपाचे आपण केंद्र असे देखील म्हणूया. तर या भूकंप नाभीपासनं ही जी ऊर्जा लहरी असतात ना, या वेगवेगळ्या दिशेने प्रवाहित होत असतात. बघा इथे प्रवाहित झालेली आहे, त्याच्यानंतर इथे पण प्रवाहित झाली, सर्व दिशांनी ही ऊर्जा अशी प्रवाहित होताना तुम्हाला दिसते आहे, बरं आहे की नाही. तर अशा प्रकारे या ऊर्जा लहरी पसरत असतात. आता ही जी ऊर्जा लहर आहे सगळ्यात आधी भूपृष्ठावरती ज्या भागावरती पोहोचत असते, जसं की मी आता नुकतंच सांगितलेलं, याला भूकंपाचे काय म्हणतात, अपिकेंद्र असं आपण म्हणतो. सर्वात जवळचं ठिकाण असतं आणि ते लंबरूप असतं. आता त्यानंतर आता हा भूकंप नाभीतला जेव्हा ताण मोकळा होतो आणि ऊर्जाचं, जसं मी तुम्हाला आकृती दाखवलं की सर्व दिशांनी काय होऊन राहिलं, आता ऊर्जेचं उत्सर्जन होऊन राहिलेलं आहे. आता हे ऊर्जेचं जे उत्सर्जन आहे हे विविध लहरींच्या स्वरूपामध्ये होत असतात. आता या ऊर्जा लहरी पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या ऊर्जा लहरी आहेत, या लहरींच्या स्वरूपामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन होऊन राहिलेलं आहे, आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. तर आता ह्या ऊर्जा लहरी ट्रॅव्हल करत, प्रवास करत करत कुठे येत असतात, भूपृष्ठावरती येतात. आता भूपृष्ठ म्हणजे हा बघा, हा जो दिसतो ना, हा सगळा हा भूपृष्ठाचा भाग आहे. तर या सगळ्या प्रवास करत या भूपृष्ठावरती येत असतात. आता तुम्हाला मी थोडंसं वेगळं उदाहरण देते. तुम्हाला माहिती आहे की तुमची रनिंग रेस असते, तर रनिंग रेसमध्ये एकदाच शिट्टी वाजते, पण शिट्टी वाजल्यानंतर काय असतं की काही जी मुलं असतात ती धावत धावत सगळ्यात आधी पहिल्या नंबरने येतात, बरोबर आहे ना. मग आपण त्याला म्हणतो की हा पहिला आला आहे. त्याच्यानंतर काही जी मुलं असतात ती दुसऱ्या क्रमाने येतात, बरं आहे. आणि काही जी मुलं असतात ती खूप मागे असतात, सगळ्यात शेवटी येतात ते, बरं आहे. तसंच या भूकंप लहरींचं सुद्धा असतं. तर काही ज्या भूकंप लहरी ज्या असतात त्या सगळ्यात आधी भूपृष्ठावरती धडक देत असतात, सगळ्यात आधी पोहोचतात. आता सगळ्यात आधी पोहोचतात म्हणून या भूकंप लहरींना आपण काय म्हटलेलं आहे, प्राथमिक लहरी. आता या प्राथमिक लहरीलाच पी वेव्ज हे सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. बघा मी तुम्हाला दाखवते, हे बघा, हे
प्रायमरी वेव्ज म्हणजे पी वेव्ज अर्थात प्रायमरी वेव्ज. तर आता आपण प्राथमिक लहरींबद्दल आता आपण माहिती बघणार आहोत. तर या ज्या प्राथमिक लहरी आहे या सगळ्यात आधी प्राथमिक लहरी प्रायमरी वेव्ज पी वेव्ज या सगळ्यात आधी भूपृष्ठावरती पोहोचत असतात. आता सगळ्यात आधी पोहोचतात यावरून अर्थातच तुमच्या लक्षात आलं की यांचा वेग कसा आहे, जास्त आहे. आता जेव्हा या भूपृष्ठावरती पोहोचत असतात तर त्यावेळेला त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला भूकंपाचे धक्के अर्थात हादरे हे जाणवायला लागलेले असतात. आणि या लहरींचं वैशिष्ट्य तुम्ही इथे बघा प्राथमिक जी लहर आहे इथे ही बघा ही प्राथमिक लहर यामध्ये दाखवलेली आहे ना. तर ही प्राथमिक लहर जी आहे ही त्रिज्येच्या स्वरूपामध्ये प्रवास करत असते. हे तुम्हाला आकृतीमध्ये लक्षात आलेलं असेल आहे. दुसरं असं वैशिष्ट्य आहे की यांचा वेग जास्त असतो आणि जेव्हा या लहरी असा प्रवास करत असतात खडकांच्या दिशेने तर तेव्हा या खडकांच्या कणांमध्ये हालचाली होत असतात. आता या ज्या हालचाली असतात या कणांच्या दिशेने अशा मागे पुढे अशा प्रकारे हालचाली होत असतात. कळलं? तर त्या लहरींना दुसरंसुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे मी सांगितलं खडकातल्या कणांची अशी मागे पुढे अशी हालचाल होत असते म्हणून यांना पुढे मागे होणाऱ्या लहरी असं देखील नाव देण्यात आलेलं आहे. आता जेव्हा या लहरी भूपृष्ठावरती पोहोचतात तर नॅचरली आहे की मी जसं सांगितलं आपल्याला हादरे जाणवतात. तर आपण ज्या बिल्डिंग्समध्ये राहतो त्या बिल्डिंग्सलासुद्धा हादरे जाणवतात. तर त्यावेळेला आपल्या ज्या बिल्डिंग्स असतात ज्या इमारती असतात त्या इमारती बघा मी तुम्हाला हाताची मुवमेंट करून दाखवते. या इमारतींची हालचाल अशा प्रकारे व्हायला लागतात, मागे पुढे व्हायला लागतात. इमारतीसुद्धा अशा मागे पुढे व्हायला लागतात. अशी इमारतीची सुद्धा हालचाल या भूकंपाच्या दरम्यान होत असते. आता यानंतर आणखी एक वैशिष्ट्य आहे या लहरींचं की या ज्या लहरी असतात तुम्हाला सांगते की भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये घनावस्था वायू म्हणजे काही वायुरूप पदार्थसुद्धा आहे आणि द्रव पदार्थसुद्धा आहेत. तर आता या सगळ्या अवस्थेमधून या लहरी प्रवास करत करत भूपृष्ठावरती येणार आहेत. तर त्यामध्ये या ज्या लहरींचं आणखी एक वेगळं असं वैशिष्ट्य असं आहे की या घन, द्रव आणि वायू या तीनही अवस्थेतनं प्रवास करू शकतात. कोणत्या लहरीबद्दल मी सांगते? पी वेव्ज अर्थातच प्राथमिक लहरी. तर हे देखील या लहरींचं वैशिष्ट्य आहे की या तीनही अवस्थेतनं प्रवास करून भूपृष्ठापर्यंत पोहोचत असतात. अशा प्रकारे आपण प्राथमिक लहरींची माहिती पाहिलेली आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही आकृतीमध्ये पण छानपैकी प्राथमिक लहर तुम्हाला दिसलेली आहे. आता याच्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे की जेव्हा या लहरी प्रावरणापर्यंत पोहोचतात तर प्रावरणातल्या द्रवरूपापर्यंत जेव्हा त्या पोहोचत असतात तर त्यावेळेला मी जसं आता बोलली की इमारती ज्या आहेत या इमारतींनी मागे पुढे व्हायला सुरुवात केलेली असते. आता त्याच्यानंतर आता इथे बघा सेकंडरी वेव्ज तुम्हाला आता थोडक्यात मी आधी दाखवून देते मग पुन्हा मी आकृतीकडेच जाते. दुय्यम लहरी. तर पुन्हा आपण आकृतीकडेच बघूया. तर पहिले मी तुम्हाला दुय्यम लहरी पहिले आकृतीमध्ये दाखवते. बघा या ज्या आहेत या दुय्यम लहरी आहेत. यालाच एस वेव्ज असं सुद्धा आपण म्हणतो. एस वेव्ज अर्थात सेकंडरी वेव्ज. आता प्राथमिक लहरींच्या मागोमाग या दुय्यम लहरी आलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमाने आले म्हणून दुय्यम लहरी म्हणून त्याला सेकंडरी वेव्ज आणि इन शॉर्ट आपण त्याला एस वेव्ज हे नाव दिलेलं आहे. आता या ज्या लहरी आहेत या त्याच्या मागून आलेल्या आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात आली तुमच्या यांचा वेग कसा आहे? कमी आहे. पण वेग जरी कमी असल्या तरी ज्या ज्या लहरी आहेत या अतिशय घातक स्वरूपाच्या आहे, अतिशय परिणामकारक अशा या लहरी आहेत. आता या ज्या लहरी आहेत या लहरी ज्या वेळेला भूपृष्ठावरती येत असतात तर आता वेग जरी कमी असता तर मी तुम्हाला सांगितलं की या अत्यंत परिणामकारक आणि गंभीर परिणाम करणारे आहेत, घातक आहेत. तर या लहरीमध्ये सुद्धा कणांची हालचाल होत असते. परंतु या लहरींमध्ये कणांची जी हालचाल असते ही कशी होत असते? वर खाली. जसं मी प्राथमिक लहरींच्या बाबतीत सांगितलं की कणांची हालचाल कशी होत असते? मागे पुढे अशी होते. त्याच्यामुळे त्यांना आपण वेगळं नावसुद्धा दिलं मागे पुढे होणाऱ्या लहरी. आता इथे मात्र कणांची हालचाल कशी होऊन राहिली? वर खाली. आता वर खाली होऊन राहिलं तर याचा परिणाम काय होणार आहे? गमतीशीर आहे बरं. तर या ज्या बिल्डिंग्स असतात ना या बिल्डिंग्ससुद्धा इमारतीसुद्धा आहेत त्यासुद्धा अशा वर खाली करायला लागत असतात जेव्हा या दुय्यम लहरी भूपृष्ठावरती पोहोचतात. आता आणखी काय वैशिष्ट्य असतं या लहरींचं? तर या लहरी
तीनही अवस्थांमधनं प्रवास करू शकत नाही. तर या लहरी फक्त घन पदार्थातूनच प्रवास करत असतात. आणि जेव्हा मग घन पदार्थातनं प्रवास करून जेव्हा त्या द्रव पदार्थाच्या लेअरमध्ये येत असतात, तर त्यावेळेला मात्र त्या शोषून घेतल्या जातात. आणि म्हणून या सर्वच अवस्थांमधनं प्रवास करू शकत नाही, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. या फक्त घन पदार्थातूनच प्रवास करत असतात. आणि त्यानंतर जसं मी सांगितलं की अतिशय विध्वंसक असतात. आता त्यानंतर आपण तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भूपृष्ठीय लहरी. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देते. बघा, ही प्राथमिक लहर आहे, ही दुय्यम लहर आहे आणि त्यानंतर आता भूपृष्ठीय लहर. तर ही जी दिसते ना, ही बघा, ही जी लहर आहे ही या लहरीला आपण भूपृष्ठीय लहर असं म्हणूया. तर आता याला आपण भूपृष्ठीय लहर का म्हणतोय, यामागचं कारण असं आहे. सगळ्यात आधी भूपृष्ठीय लहरीला सरफेस वेव्ज असं म्हटलं गेलेलं आहे. प्राथमिक लहर आणि दुय्यम लहर या दोन्ही जेव्हा भूपृष्ठावरती पोहोचतात, तर भूपृष्ठावरती पोहोचल्यानंतर या भूपृष्ठीय लहरीची भूपृष्ठावरतीच निर्मिती होत असते. आणि म्हणून याची निर्मिती भूपृष्ठावर झाली म्हणून आपण यांना काय म्हटलं, भूपृष्ठीय लहरी असं म्हटलेलं आहे. अर्थातच आता मी तुम्हाला अपिकेंद्र दाखवलं होतं, बरं ना. तर जिथे अपिकेंद्र आहे तिथे पोहोचल्यानंतर नव्या लहरींची निर्मिती होत असते भूपृष्ठावरती. त्याला आपण भूपृष्ठीय लहरी असं म्हटलेलं आहे. आता या ज्या लहरी आहेत या भूपृष्ठावरती परिघाच्या दिशेने हालचाल करतात. बघा, मी दाखवते तुम्हाला, हे बघा, या अशा परिघाच्या दिशेने हालचाल करतात. प्राथमिक ज्या लहरी आहेत त्याच्याबद्दल मी सांगितलं, त्रिज्येच्या स्वरूपात, तिथे आपण बघतोय त्रिज्येच्या स्वरूपात त्या प्रवास करतात आहे. पण या लहरी मात्र भूपृष्ठावरती परिघाच्या दिशेने हालचाल करत असतात. आणि या तर कमालीच्या विनाशकारी असतात, म्हणजे प्राथमिक लहरी दुय्यम लहरी यांच्याही पेक्षा या अतिशय विनाशकारी असतात. आता आपण भूकंप मापन यंत्र याबद्दल पुनश्च चर्चा करणार आहोत. तर आता भूकंप मापन यंत्र तर आपण पाहिलेलंच आहे. पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यासमोर आणते. हे आहे भूकंप मापन यंत्र. आता या भूकंप मापन यंत्राचा उपयोग या जेव्हा आता थोडा कॉन्सेप्ट जास्त क्लिअर झाला असेल आहे. प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि कधीकधी भूपृष्ठीय लहरी. इट्स नॉट नेसेसरी की भूपृष्ठीय लहरी भूपृष्ठावरती येतीलच असं काही आवश्यक नाही आहे. हे त्याच्या सिव्हॅरिटीवरती अवलंबून असतं. तर जेव्हा या लहरी, इथे आकृतीमध्ये मी तुम्हाला हे पण दाखवून देते, बघा, या पी वेव्ज आहे, प्रायमरी वेव्ज, एस वेव्ज, सरफेस वेव्ज आणि या एल वेव्ज. तर या लहरींचं मापन करण्यासाठी, त्यांची तीव्रता मोजण्यासाठी काय करण्यात येतं की या भूकंप मापन यंत्राद्वारे आलेख काढण्यात येत असतो. आणि आलेख हा जो दिसतोय ना, हा तुम्हाला, हा बघा, हा जो दिसतोय हा काय आहे, हा आलेख आहे काढलेला. आणि या आलेखाच्या मदतीने जे शास्त्रज्ञ असतात, जे एक्सपर्ट्स असतात भूकंपविषयक, त्यांना मग त्या भूकंपाची तीव्रता नेमकी किती आहे ती कळते. आणि मग ते आपल्याला जेव्हा सांगतात तर त्यावेळेला ते रिश्टर स्केल या एककामध्ये त्या भूकंपाची तीव्रता सांगत असतात. जसं आपण नेपाळविषयक आपण ज्या बातमीबद्दल चर्चा केली, तर तिथेसुद्धा त्या बातमीमध्ये बघा त्याची तीव्रता रिश्टर स्केल या एककामध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि त्यावरनं आपल्याला कळतं की या भूकंपाचे जे धक्के होते ते तो भूकंप किती तीव्र स्वरूपाचा होता, की हलक्या स्वरूपाचा होता, की नुसते हादरच बसले, हे सगळं आपल्याला त्याच्यावरनं लक्षात येत असतं. परंतु आता काय झालेलं आहे, आम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची की भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक वेगळं शास्त्र आहे. तर त्या शास्त्राला सेस्मिओलॉजी असं म्हणतात. आणि त्या सेस्मिओलॉजीमध्ये भूकंपविषयक अतिशय डिटेल असा अभ्यास करण्यात येत असतो. आणि आता जसा हा जो आलेख आहे, याला इंग्रजीमध्ये आलेखला ग्राफ म्हणतात. हा जो ग्राफ असतो याला सेस्मिओग्राफ असं म्हणतात. आणि या सेस्मिओग्राफचं रिडिंग करून आपल्याला भूकंपाची तीव्रता कळत असते. आता नवीन अद्ययावत तंत्रसुद्धा यामध्ये विकसित करण्यात आलेलं आहे. भूकंपाचं मापन करण्यासाठी नवीन अद्ययावत तंत्र आणि नवीन भूकंप मापन यंत्रांची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. आता ती यासाठी करण्यात आलेली आहे
की याच्या मदतीने ज्या सूक्ष्म लहरी असतात भूकंपाच्या त्याचंसुद्धा मोजमाप करता यायला पाहिजे, यासाठी त्या नवीन तंत्राचा विकास करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण भूकंप मापन यंत्राचं सुद्धा आता इथे चर्चा केलेली आहे. आता यानंतर एक प्रयोग आहे बघा. तर ज्या प्रयोगासाठी साहित्य लागणार आहे तुम्हाला स्प्रिंगचा वजन काटा लागणार आहे. तर आता सध्या हा इथे माझ्याजवळ उपलब्ध नाही आहे. वर्गामध्ये पुन्हा आपण एकदा हा प्रयोग करणार आहोत. शक्य असेल तर तुम्ही करून पहा, नसेल तर आपण वर्गात जेव्हा आपली भेट होणार तेव्हा आपण नक्कीच करू, किंवा मी त्याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओसुद्धा तयार करेल आहे त्या प्रयोगासाठी. तर इथे काय काय साहित्य असतं, तर तुम्हाला एक स्प्रिंगचा वजन काटा घ्यायचा असतो आणि एक छोटीशी पिशवीच्या ऐवजी तुम्ही रुमाल जरी घेतला तरी चालेल. रुमालामध्ये थोडीशी वाळू भरायची त्या रुमालामध्ये आणि वाळू भरून त्याचं अशी एक छोटीशी गाठ, रुमालाला कॉर्नरला एक गाठ बांधून घ्यायची आणि मग ती या स्प्रिंगच्या वजन काट्याला तुम्हाला काय करायची आहे, हे बघा, अशी ही वाळूची छोटीशी पिशवी घ्यायची आहे आणि ती स्प्रिंगच्या वजन काट्याला बांधायची आहे, अटकवायची आहे त्या हुकेला. आणि हा जो आहे याला स्प्रिंगचा वजन काटा म्हणतात आणि यावरती आकडेवारीसुद्धा दिलेली आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ती जी पिशवी असते ना, ती पिशवी अशी धरून खेचायची आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची नोंद करायची आहे. ही जी आकडेवारी दिली आहे त्याची नोंद करायची. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सोडायचं आहे त्याला, आणि सोडल्यानंतर तो स्प्रिंगचा वजन काटा त्याला ओढेल आहे. तो ओढल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की त्याची नोंद करायची आहे. तर अशा प्रकारे म्हणजे ते जी आकडेवारी जी दिली आहे त्याची नोंद करायची आहे. तर याला आपण वजन काट्याचा प्रयोग असं म्हणणार आहोत. आता त्याच्यानंतर पुढे आपल्याला हे बघायचं आहे की पुढचा प्रयोग मी तुम्हाला सांगते की 2 मित्र किंवा 2 मैत्रिणी यांना काय करायचं, आपल्या हातामध्ये तुमची खेळण्यातली दोरी असते, ती दोरी पकडायची आहे. दोघांनी असे 2 टोकांनी ती दोरी अशी पकडायची आहे. आणि मग काय करायचं आहे की एक मित्र किंवा एक मैत्रीण ती दोरी पकडून ठेवणार आणि दुसऱ्याने काय करायचं आहे, त्या दोरीला अशा प्रकारे हलवायचं आहे. तर ज्यावेळेला तुम्ही दोरी हलवणार तर तिथे बघा, आता आकृतीमध्ये बघा, हा अतिशय सोपा प्रयोग आहे. तर तिथे हे बघा, इथे जे आहे ना, या अशा वेव्स तयार झाल्या. भूकंपाच्या वेळेलासुद्धा अशा प्रकारच्याच वेव्स निर्माण होत असतात. तो अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. आता त्यानंतर पण एकालाच हलवायची ती दोरी. आता पुढचा प्रयोग मी तुम्हाला सांगते. हा अतिशय सोपा आहे. प्रत्येकाजवळ हे साहित्य उपलब्ध असतंच. खेळण्याची दोरी उपलब्ध असते, तर हेही असतं. तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये हे बघा, हे ताट दिसतंय, या ताटामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची रांगोळी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हे ताट पकडायचं आहे. आणि या भागामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर एका हातात ताट पकडायचं आणि दुसऱ्या हाताने मग काय करायचं आहे ते सांगते. ही खालनं अशी त्या ताटाला अशी टिचकी द्यायची आहे. आता टिचकी दिल्यानंतर बघा वरती काय झालेलं आहे. इथे पण या प्रयोगात टिचकी दिलेली आहे. तर वरती काय झालेलं आहे, हा असा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला सुद्धा निरीक्षण करायचं आहे की तुम्ही टिचकी दिल्यानंतर खरंच याप्रमाणे आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडतो आहे का, हा सगळा अनुभव तुम्हाला घ्यायचा, निरीक्षण करायचं आहे. आता हे सगळे तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटीज मी सांगितल्या, या कशा करता करायच्या आहेत, तर भूकंप लहरींच्या प्रकारांशी या 3ही ॲक्टिव्हिटीजची तुम्हाला काय करायची आहे, तुलना करायची आहे. आता अशा प्रकारे आपण भूकंपाबद्दल सखोल अशी चर्चा केलेली आहे. आता शेवटचं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हाही भूकंप घडून येत असतो त्यावेळेला भूकंपाचे परिणाम हे देखील आपल्याला अनुभवायला मिळणारच. तर ते कोणकोणत्या प्रकारचे परिणाम असू शकतात याबद्दल आता आपल्याला चर्चा करायची आहे. तर पहिला परिणाम मी अगदी भूकंप शिकवताना अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आहे. पहिला परिणाम काय असतो बरे, तर जमिनीला तडे पडत असतात, ज्याला भूगोलाच्या भाषेमध्ये काय म्हणतो आहे, विभंग. तुम्हाला भूकंप आला हे कसं कळणार, तर जमिनीला तडे पडलेले दिसणार. आणखी एक गोष्ट जी तुमच्या पाठ्यपुस्तकात जरी नसेल दिली तरी पण आम्ही जे अभ्यासलेले त्यावरून मी तुम्हाला सांगते की भूकंप येणाऱ्या याची जाणीव देखील होत असते. तर सगळ्यात आधी ही जाणीव जे प्राणी असतात जे अगदी भूपृष्ठाशी खूप जास्त प्रमाणात संपर्कात येत असतात, जसं गाय, म्हैस, कुत्रे वगैरे असतात की नाही, तर यांचे सतत हे कशाच्या संपर्कात येत असतात, भूपृष्ठाच्या. तर एक प्रचंड अशी उष्णता निर्माण झालेली असते अंतर्गत भागामध्ये आणि या उष्णतेचा दाह या लोकांना जाणवायला लागतो. तर ते जमिनीवरती असे
लोळायला लागतात हे प्राणी, पण पक्ष्यांनासुद्धा जाणीव होत असते त्याची. तर त्यांच्या ज्या कृती असतात या असामान्य झालेल्या असतात, पण आपलं तेवढं निरीक्षण असतं त्यांच्याबद्दल की जे आपल्याला कळेल आहे. आपल्याला एकदम भूकंपाचे हादरे बसल्यानंतरच कळतं की अरे भूकंप आलेला आहे. असो, हा एक माहितीकरता सांगितलेला भाग आहे. तर आपल्याला कसं कळतं, जमिनीवरती तडे पडायला सुरुवात होऊन जाते, जमीन हालायला लागते. हा पहिला परिणाम असतो. दुसरा परिणाम आता आपण वेगवेगळ्या लेवलवरती आता बघणार आहोत. तर जिथे पर्वतीय क्षेत्र आहे, तर त्या पर्वतीय क्षेत्रामध्ये काय होत असतं की त्या पर्वताच्या ज्या कडा असतात त्या कडा कोसळतात. सडनली पर्वताच्या कडा कोसळायला लागतात. असा परिणाम आपल्याला पर्वतीय, त्याला आपण म्हणतो भूमिपात, भूस्खलन, अशा प्रकारच्या प्रक्रिया घडून येत असतात दरड कोसळणे. त्याच्यानंतर आणखी काय होत असतं, आता मी भूजलाबद्दल सांगणार आहे. तर भूजल म्हणजे जमिनीच्या आतमधनं प्रवाहित होणारं पाणी, त्याला आपण भूजल म्हणतो. तर भूजलाच्या बाबतीमध्ये काय होत असतं की भूजल आपला मार्ग बदलतो. म्हणजे समजा आता पाणी या दिशेने वाहत आहे, तर कधी कधी काय होतं की त्याची दिशा बदलून ते या दिशेने व्हायला लागेल किंवा या दिशेने व्हायला लागेल. तर अशा प्रकारे भूजलाचे मार्ग बदलतात. आणखी विहिरीबद्दलचं मी तुम्हाला सांगते. तर विहिरींच्या बाबतीमध्ये काय घडत असतं की कधी कधी काही ज्या विहिरी असतात त्यांना पाणीच नसतं, बारमाही कोरड्या असतात. त्या बारमाही कोरड्या विहिरींना पाणी येतं. अचानक आपल्याला दिसतं की पाणी आलेलं आहे विहिरीला. कधी कधी तर असंही दिसतं की ती विहीर ओव्हरफ्लो होऊन राहिलेली आहे, असं सुद्धा घडू शकतं. तर अशा प्रकारे कोरड्या विहिरीला पाणी येऊ शकतं. तर कधी कधी अगदी भरलेली विहीर, पण भूकंप आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे विहिरीचं पाणी एकदम गायब झालेलं आहे. म्हणजेच विहिरी कोरड्यासुद्धा पडू शकतात, तर काही विहिरींना पाणीसुद्धा येऊ शकतं. आता हे झालं विहिरींच्या बाबतीमध्ये. आता मी समुद्राच्या बाबतीमध्ये, जर समुद्राच्या अंतर्गत भागामध्ये भूकंप घडून आला तर काय होऊ शकतं? प्रचंड केऑस. काय होतं की अंतर्गत भागात जर समुद्राचा भूकंप आला तर तिथे सुनामी लाटांची निर्मिती होत असते. समुद्रामध्ये सुनामी घडून येत असतो. आता सुनामी म्हणजे महाभयंकर प्रकार असतो. एकाएकी जेव्हा सुनामी समुद्रात आली, आपल्या भागात कमी प्रमाणात घडतं तरी पण घडून आलेलं आहे. विशाखापट्टणम वगैरे, चेन्नई वगैरे त्या भागात घडून आलेलं आहे आपल्याकडे. परंतु जापानमध्ये मात्र बरेचदा हा प्रकार घडून येत असतो. तर एकाएकी समुद्राच्या लाटांची प्रचंड उंची वाढून जाते. समुद्र रौद्ररूप धारण करतो, समुद्राच्या लाटा रौद्ररूप धारण करतात. खूप उंची वाढून गेलेली असते. अगदी 3 मजली 4 मजली इमारतींची जशी उंची असून त्याच्यापेक्षा तेवढ्या मोठ्या मोठ्या उंचीच्या लाटा तिथे निर्माण होतात. आणि या लाटा अचानक समुद्राचा जो किनारी भाग असतो ना, तो किनारी भाग ओलांडून त्याच्याही पलीकडे या लाटा धावायला लागतात. आणि त्यांची जी स्पीड असते ही जेट प्लेनपेक्षाही जास्त असते. इतक्या वेगवान असतात. आणि मग वाटेमध्ये येणाऱ्या इमारती, गाड्या, हे ते सगळं आपल्यासोबत त्या वाहून येत असतात. आता तुम्हाला वाटेल मॅडम कसं काय सांगून राहिलेले आहेत. मी ज्यावेळेला जापानमध्ये अशा प्रकारचा सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या त्यावेळेला मी अगदी टी व्हीमध्ये लाईव्ह बघितलेलं आहे. आणि त्या ज्या गाड्या असतात तर त्या गाड्या अगदी छोट्या माचीसच्या डब्यासारख्या दिसतात त्या लाटांमध्ये. तर असं हे समुद्राचं विकराळ आणि रौद्ररूप जेव्हा समुद्रात सुनामी घडून येत असते त्यावेळेला घडून येत असतं. आता त्यानंतर हाच जर का भूकंप हिमाच्छादित प्रदेशामध्ये जर का घडून आला तर काय होणार? तर तिथे मग हिमाच्छादित प्रदेशामध्ये तिथेसुद्धा त्याच्या कडा कोसळायला लागतात. हिमनगाच्या कडा कोसळतात, हिमनग कोसळायला लागतात वगैरे, हिमकडे कोसळतात. त्याच्यानंतर आपल्या भागामध्ये जेव्हा भूकंप घडून येत असतो त्यावेळेला मात्र काय होत असतं की इमारती, जसं मी आत्ताच वर्णन केलं होतं एस वेव्ज, पी वेव्ज याच्याबद्दल शिकवताना, तर त्यावेळेला मग इमारती वर खाली होतात, मागे पुढे होतात, बरेचदा इमारती कोसळतात देखील. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये घडलेली घटना आहे की रात्रीच्या वेळेला गणपती विसर्जन करून लोक आलेले होते आणि अचानक गणपती विसर्जन करून आल्यानंतर ते झोपलेत घरामध्ये आणि अचानक रात्री 2 वाजता भूकंप घडून आला. आणि मग त्यांच्या ज्या भिंती होत्या त्या दगडाच्या भिंती होत्या आणि मग त्या सगळ्या भिंती कोलॅप्स झाल्या आणि ते सगळे लोक झोपेमध्येच त्या मलब्याच्या खाली गाडले गेलेत. आणि बरेचशा मोठ्या प्रमाणामध्ये त्या रात्री असं भूकंपरूपी आपत्ती आली आणि बरेचसे लोक मृत्युमुखी पडले. तर आपल्याकडे सुद्धा भूकंपाच्या घटना घडतात. मराठवाड्यात अशी घटना घडून गेलेली आहे. त्याच्यानंतर गुजरातमध्ये भुज या ठिकाणी पण असाच मोठा भूकंप घडून आला आहे. आत्तासुद्धा दिल्लीलासुद्धा भूकंपाचे हादरे बसल्याच्या बातम्या आता काहीच कालावधीच्या आधी घडलेल्या आहेत. तर अशा स्वरूपाचा भूकंप घडून येत असतो. तर इमारती कोसळत असतात, जीवितहानी होते, त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये वित्तहानी देखील घडून येत असते.
आणखी समजा वाहतूक मार्ग असेल, जसं आता वाहतूक मार्गामध्ये जसं आता तुम्हाला माहिती आहे की रेल्वेचे रुळं असतात, तर रेल्वेचे रुळं वाकतात, वाहतूक व्यवस्था कोलमडते. बरेचदा तर समजा रस्ता असेल आहे तर तुम्हाला सांगितलं मी तडे पडतात जमिनीला, तर त्या रस्त्यातसुद्धा तो खंडित होत असतो. तर अशा प्रकारचे परिणाम आपल्याला तिथे पाहायला मिळतात. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात आणि संदेशवहन जी व्यवस्था असते ती पूर्णतः कोलमडत असते. तर अशा प्रकारे आपण हे जे भूकंपाचे परिणाम आहे याबद्दल विस्तृत अशी चर्चा केलेली आहे. आता इथे तुमच्यासाठी ती पहा बरे जमते का ही कृती आहे की कोणत्या प्रकारची दक्षता घ्यायला हवी ही माहिती तुम्हाला आता काढायची आहे. आणि आधुनिक भूकंप मापन यंत्र, आता तुम्हाला क्युरियासिटी झाली असेल आहे की मॅडमनी सांगितलं आहे, एक तर आपण एक आकृती पाहिली पण ते कसं असेल बरे, ही पण एक क्युरियासिटी असेल आहे, उत्सुकता असेल आहे. तर नेटवरती जाऊन त्याची आकृती बघा, त्याबद्दल थोडीशी माहिती अभ्यासा आणि शक्य झालं तर त्याचं एक पिक्चर आणि त्याबद्दलची माहिती गोळा केलेली ती तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहा, प्रयत्न करा. आता याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे ज्वालामुखी, तर आता आपण ज्वालामुखीबद्दल पुढच्या टप्प्यामध्ये चर्चा करणार.